स्वप्नील मॅन ऑफ द मॅच द्यायचे जयेशाला, तिथून मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घेऊ. ओम साई मनोलपाडा आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. साईराजचे क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. साईराजचे एक अतिरिक्त खेळाडू साईराजचे एक अतिरिक्त खेळाडू पाठवा मित्रा इथे. स्ट्राईकला येते ओमकार, नॉन स्ट्राईकला येते संग्राम, गोलंदाज आहेत ते सुनील. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये वैभव यांच्याकडून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी कुणाल मार्फत अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमा पार. टफ फाईट अशी मॅच, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पाहूया बघूया कशा रीतीने हा सामना रंगतो. ओमसाई मनोलपाडामध्ये हार्ड हिटर फलंदाज आहेत. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभव यांच्याकडून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चार चेंडू धावसंख्या झाली ती ओमसाई मनोलपाडाची 6. शेवटचे 2 चेंडू टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका ऑफच्या दिशेला. एक षटक संपल्यानंतर ओमसाई मनोलपाडा संघाची धावसंख्या झाली ती 8, बिनबाद 8. आठ आठ. स्ट्राईकला ते ओमकार, गोलंदाज आले ते कुणाल. चांगलीशी गोलंदाजी करतात कुणाल. हलक्या हाताने टोळेला फटका, रनआउटची संधी होती, परंतु संधीचं काही सोनं करू नाही शकले जयेश. पुन्हा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण जयेश मार्फत. अजूनही संधी आहे. 3 चेंडू 3 चेंडूवर 3 चौकार मारा. पिंट्या रोहन खातू यांच्याकडून 1000 रुपये लागू आहेत, कोणताही फलंदाज असू द्या. अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अतिशय करावाशी गोलंदाजी कुणाल मार्फत.
टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका सामन्याच्या दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये. चार चेंडू धावसंख्या झाली आहे ती 13. शेवटचे 2 चेंडू सामना करतील ते संग्राम. रनआउटची संधी वैभव यांच्याकडून अतिशय चांगले फेकी होते आणि कलेक्ट सुद्धा चांगले होते कुणाल मार्फत आणि गडी बाद होते तंबूच्या दिशेला. थँक्यू डीजे. संग्राम यांची जागा भरण्यासाठी येतोय तो विघ्नेश. स्ट्राईकला येतोय ओमकार. सामना करतील कुणालचा. पुन्हा हलक्या टोलला फटका. दोन षटक संपल्यानंतर ओमसाई मंडळपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. एक गडी बाद 14. गोलंदाज ते स्वप्नील. गोलंदाज ते स्वप्नील. बघूया कशा रीतीने गोलंदाजी करता आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अतिशय चांगला असा चेंडू. ओमकारांना काही समजलेला नाहीये. स्वप्नील डोकोमो या नावाने कुर्ब यांना प्रसिद्धी ती मिळाली आहे. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. चांगली अशी गोलंदाजी. ओमकारांना काही चेंडू कळत नाहीये. हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये मारलाय चेंडू. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 15. रनआउटची संधी होते. डोकोमो कडून चुकी होते. 3 चेंडू धावसंख्या झाली ती 16. चांगली अशी गोलंदाजी करतोय डोकोमो आपल्या संघासाठी. डिक्लेअर झोन मध्ये जातो विघ्नेश. साऊथ पवित्रा घेऊन अतिशय फलंदाजी करतोय. एकनी धावसंख्येत बरोबर होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ओमसाई मंडळपाडा संघाची 17. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चार चेंडू सॉरी. चांगला क्षेत्ररक्षण. अतिरिक्त चेंडू 9 चेंडू. खराब अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू टाकत असताना खराब असा गोलंदाजी डोकोमो मार्फत. पाच चेंडू धावसंख्या झाली ती 20. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुणाल यांच्याकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटक संपल्यानंतर ओमसाई मंडळपाडा संघाची धावसंख्या झाली ती 21. एक गडी बाद. नवीन गोलंदाज येत आहेत ते रोहन.
आणि ओमकार रनआउट होतोय, तंबूच्या दिशेला परततोय. अतिशय चांगले यष्टीरक्षण जयेश मार्फत. दोन चेंडू धावसंख्या झाली ती 22. शेवटचे 4 चेंडू. स्ट्राईकला ते वैभव 22. शेवटचे 4 चेंडू. पहिल्या चेंडूवर फर्निचर उद्ध्वस्त होतोय. अतिशय खराब अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी वैभव. तीन चेंडू धावसंख्या झाले ती 22. गोलंदाजी मार्कवर रोहन. अतिशय चांगली अशी फलंदाजी. मनोहर आल्या आल्या चेंडू सीमारेषा पार धाडलाय 4 धावांसाठी. मनोहर यांनी आपले इरादे स्पष्ट करत असताना मनोहर 4 चेंडू धावसंख्या झाली ती 26. शेवटचे 2 चेंडू सामना केले ते मनोहर. खराब अशी गोलंदाजी रोहन मार्फत. 9 चेंडू 9+1. शेवटचे चेंडू धावसंख्या झाली ती 29. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांब. शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये अडवला आणि हिट पण झालेली आणि गडी बाद. DJ Kiran rocks. DJ Kiran rocks. DJ Kiran rocks.
हॅलो. स्ट्राईकला ते सुनील, नॉन स्ट्राईकला ते वैभव, गोलंदाजात ते मनोहर. अतिशय रंगतदार असा सामना, दोन्ही तुल्यबल असा संघ, दोन्ही संघांमध्ये एक्सपिरियन्स असलेले खेळाडू. पहिल्या चेंडूवरती सुनील मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात अपयश येत आहे. एक चेंडू एक धावा. दोन चेंडू धावसंख्या झाली ती 2. काटच्या साहाय्याने मारलेला फटका, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 3 चेंडू 2 धावा. अतिशय अटीतटीचा सामना असा सुरू आहे. नलेच्या शेडोला फटका, रनआउटची संधी नामी आणून आले आणि नॉट आउट. 1 रन होतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ओम साई मनुलपाडा दरम्यान. चार चेंडू धावसंख्या झाली ती 3. स्ट्राईकला ते वैभव, साईने मारलेला फटका ऑफच्या शिरा डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअरने धावसंख्येत बरोबर येते. धावसंख्या 2 पोचते ती 5 चेंडू 4 धावा. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला फटका डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळतात. स्ट्राईक रोटेट करतात. एकनी धावसंख्येत बरोबर येते. धावसंख्या 2 पोचते ती 5. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात ते साहिल. 1 षटक संपल्यानंतर सायरस संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. बिनबाद 5. 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना सायरस संघाला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नाला काही यश येत नाहीये वैभवच्या. पुन्हा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये अडवतो चेंडू गोलंदाज. चांगला क्षेत्ररक्षण स्वतःला अक्षरशः झोकून देत आहेत. सगळे खेळाडू 100% देत आहेत. तीन चेंडू धावसंख्या झाली ती सायरस संघाची 7. अतिशय रंगतदाराचा सामना. लेक्षा षटला फटका सीमा रेषे पार 4 धावांसाठी वैभवच्या फलंदाजी मधून चांगली अशी फलंदाजी करावी संघासाठी वैभव.
चांगली अशी फलंदाजी करतोय. एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर करतोय वैभव आपल्या संघासाठी. हॅलो, संख्या 15. पाच चेंडू धावसंख्या झाली ती 15. शेवटचे चेंडू 1 टू गो. सामना करते वैभव. वैभवला ही सुवर्ण संधी अजून लागू आहे. 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. रोहन खातू उर्फ पिंटे यांच्याकडून त्यांना देण्यात येतील. संधी आहे बघूया संधीचं सोनं करतो का. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार करून चेंडू सीमारेषा पार धाडलेत. या चेंडूवरती जर का चौकार गेला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो वैभव. मिस होतो आहे परंतु अतिशय चांगली अशी फलंदाजी करत होता वैभव आपल्या संघासाठी. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. गेम चेंजर खेळाडू असा वैभव अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय. 2 घणाघाती फलंदाजी मधून त्याचे 2 फटके मोठे आलेत. गोलंदाज आहेत ते विघ्नेश. सूरज कुठे असतील त्यांनी इथे सूरज. मनोज मनोज जयेश पाटील. जयेश जयेश कुठे असतील त्याने इथे याच्या. सायने मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. ह्याच्या पुढचा होणारा सामना राणेश्वर वर्सेस जितेश इलेव्हन. दोन्ही कर्णधारांनी टॉस की बॉस जवळ यायचं आहे. टॉस का बॉस जवळ यायचं आहे. अतिशय खराब क्षेत्ररक्षण होते परंतु बॅकअप अतिशय चांगलं होतंय. राणेश्वर मित्रमंडळ वर्सेस जितेश इलेव्हन. दोन्ही कर्णधारांनी टॉस की बॉस जवळ यायचं आहे. आताच्या होण्याचा सामना नाणेफेकी करून घेतील जे बाबू. लेगच्या शेवटला फटका सुनील मार्फत. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे ती 21. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार असा सामना. ओमसाई म्हणाल पडावा साईराज. राणेश्वर कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. जितेश इलेव्हनचा कर्णधार इकडे आलेला आहे. गोलंदाज ते सतीश. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एक हार्ड हिटर फलंदाज सुनील. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतो का. पहिला चेंडू हलक्या हाताने टोलेला फटका. लेगच्या दिशेला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार वैभवला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 चेंडू 2 चौकार मारत वैभव. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता.
पुन्हा चौकार जातोय का अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. मोठा हादरा भेटतोय सायरस संघाला. थँक्यू डीजे. सुनीलची जागा भरून येण्यासाठी आलाय तो आता रोहन. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू फक्त सीमारेषा पार करायचे आहेत वैभव यांना. डॉट चेंडू येतो का पाहूया. नोट आउट. पंचांनी अपील फेटाळून टाकले. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आताच टाकला ते रोहन. याही फलंदाजामध्ये चेंडूला 4 धावांसाठी मारण्याची क्षमता आहे. बघूया कशी रीतीने फलंदाजी करतो रोहन. अतिशय खराब अशी फलंदाजी. फुलटा चेंडूवरती गडी बाद होतो रोहन. डीजे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मगाशी वैभव यांनी 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत. स्ट्राईकला ते कुणाल. बघूया 2 चेंडूवर 2 चौकार मारून आपल्याला संघाला विजयश्री मिळून देतो का कुणाल. एक हार्ड हिटर फलंदाज आलाय सुद्धा मानला जातो सायरस संघाचा. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदारचा सामना. चेंडू ऑफच्या शेवटला फटका. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. वैभव तमुदायशीला परततोय. गडी बाद होतोय. याच्या पुढच्या मॅचच्या नाणेफेकी झाली असेल तर जिंकलेल्या संघनायकाने आपला डिसिजन कळवायचा आहे.